हॅलो, गुड मॉर्निंग. सगळे कसे आहात? मस्त ना? मी पण छान आहे. आपल्या सबस्क्रायबर मंजुषा ताईंनी विचारले, एकत्र पद्धतीचे एकत्र कुटुंबाविषयी जरासं बोला ना मॅडम. हो, एकत्र कुटुंब म्हणजे स्वर्ग आहे, स्वर्ग. लहानपणी मी अनुभवले म्हणून सांगते. आमची घरात आत्या होती, आजोबा आजी सगळे होते. लहानपणी कधी घराला कुलूप लावतात हे माहीतच नव्हतं मला. का म्हणजे कधी घराला कुलूप लावायची गरज पडत नव्हती. आता एकत्र कुटुंब पद्धती प्रत्येकाला त्याचे फायदे आधी सांगते, तोटे असतील पण तोटे कमी आहेत. एकत्र कुटुंब पद्धती असली का नाही, प्रत्येकाचे डेव्हलपमेंटला वाव मिळते. एकदा स्मिता तळवलकर ताई आपले मिरजेला वसंत व्याख्यान मालेला आलेल्या होत्या. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं, यंग मुलीनो, तुम्हाला करिअर करायचं असलं की एकत्र कुटुंबात जावा. त्यांनी स्वतःचा अनुभव पण सांगितला होता. कसं लवकर 17व्या वर्षी लग्न करून त्या सासरी आल्या. एकत्र कुटुंब होतं. त्यांचं काम होतं म्हणे सकाळी कॉलेजला जायच्या आधी कणिक मळून ठेवायची आणि जायचं. त्यांनी सांगितलं त्यांचं हे सगळं एवढं छान झालं कशामुळे? एकत्र कुटुंब पद्धतीमुळे. त्यामुळे त्या म्हणाल्या होत्या तेव्हा, यंग मुलीनो, ज्यांना तुम्हाला करिअर करायचं आहे, काही करायचं असलं तर एकत्र कुटुंबात तुम्ही लग्न करून जावा म्हणून. त्यामुळे एकत्र कुटुंबाचे फायदे आधी आपण बघूया, मग काही एखाद दोन तोटे असले की ते नंतर बघूया. आता एकत्र कुटुंब म्हणजे मी म्हटलं स्वर्ग आहे. मी बघितलेली आत्ता सुद्धा असलेली घरं, पूर्वी मी एक व्हिडिओ पण त्यांचे घराबद्दल केलेला आहे. त्यांचं नाव ते सांगू नका म्हटल्यामुळे मी सांगितलं नाही. त्या घरात मी म्हटलं, थोरले बंधू त्यांचे बँकेचे डायरेक्टर, एक इंजिनियर आहे, एक चार्टर्ड अकाउंटंट आहे, वकील आहे, 5-6 भावात सगळं काही त्यांचे घरात आहे. थोरली जाऊ प्राचार्य होत्या कॉलेजच्या, आता रिटायर झालेल्या आहेत त्या. त्यातल्या एक दोघी नोकरी करतात, बाकी दोघी घरात असतात, होम मेकर्स असतात. त्या सगळं घरातलं बघतात. नो डाऊट त्यांचे सगळ्याला बाई आहे, स्वयंपाकाला बाकीचे कामाला, पण सगळं मॅनेज करायला पाहिजे ना. नाश्त्याला काय करायचं, भाजी कुठली करायची, हे सगळं सांगायला पाहिजे त्या बायका असल्या तरी. एवढं प्रेमानं सगळे एकत्र राहतात. जेवणावळ पण तसंच. आधी सगळे मुलांची पंगत होते, नंतर पुरुष सगळे बसतात, नंतर ह्या सगळ्या बायका एकत्र हसत खेळत बसतात जेवायला. एकत्र कुटुंब पद्धतीत काय असते माहितीये का हो? सपोर्ट सिस्टम खूप चांगला असतो. कधी कोण आजारी पडलं तरी, कोणाला कुठे जायचं असलं तरी काही विचार करावा लागत नाही. का म्हणजे आपल्याला सपोर्ट सिस्टम एवढा आहे. नाही ते आपले न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये काय होते, कुठे जायचं म्हणजे सगळं फ्रीज खाली करा, दूध दही काय त्याचं सगळ्याचं लोणी वाट लावा, भाज्या नको असल्या की कोणाला द्या, सगळं हे काही बघावं लागत नाही. का म्हणजे घराला कधी कुलूप नसते त्या घरांना, आणि एकमेकांविषयी खूप प्रेम विश्वास असतो. त्यामुळे सपोर्ट सिस्टम पण खूप छान मिळते आपल्याला. त्यामुळे फायदे तर खूप आहेत. आर्थिकदृष्ट्या म्हणाला तर तेही खूप फायदे आहेत. नो डाऊट हे मोठ्या कुटुंबांना काही आर्थिकदृष्ट्या काही त्यांना बघायला लागत नाही. पण हे बघा, सेपरेट असलात की तुमचे प्रत्येकाचे घरात लँडलाईन म्हटलं की काय होते, हे आता 5-6 जण एकत्र असतात.
पण त्यांचे लँडलाईन एकच आहे, म्हणजे खर्च एकच झाला. आता कामाला बायका, तुमची घरं वेगवेगळी असली की वेगवेगळे कामवाल्या लागल्या असत्या. एकत्र असताना असं आर्थिक फायदा पण खूप आहे. आणि मॉरल सपोर्ट तरी शब्दच नाही त्याला. सपोर्ट सिस्टम एकदम स्ट्रॉंग आहे. त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती ही खूप चांगली आहे. आजही आपण बघतो आपल्या आजूबाजूला एकत्र कुटुंब पद्धती आहे. पण हे एकत्र कुटुंब पद्धतीत एक आपण पाळावं लागते, मेन म्हणजे ॲडजस्टमेंट. इथे काही स्वार्थाला आपण जागा द्यायची नाही, किंवा हे माझं, हे तुझं, माझं हे, माझा नवरा जास्त मिळवतो, तुझा नवरा कमी मिळवतो, नाही, असलं काही चालणार नाही. हे झाले सगळे फायदे. आता तुम्ही तोटे म्हणाला तर मला तरी नाही वाटत काही विशेष तोटे असतात. तोटे कधी असतील? एकमेकांचं जमत नाही, एकमेकांची भांडणं होतात, असं असलं की तोटे असतील. नाही तर नाही. एकत्र कुटुंब पद्धती खूप चांगली आहे. पण हल्ली ते आपण फॉलो करू शकत नाही का? हल्ली नोकऱ्यामुळे कोण नोकरीला बँगलोरला आहे, कोण दिल्लीला आहे, कोण मुंबईला आहे. त्यामुळे सगळ्यांना आपापले संसार वेगळे करावे लागतात. आणि न्यूक्लिअर फॅमिली म्हणालात की तुम्हाला स्वातंत्र्य मिळते, नो डाऊट. पण स्वातंत्र्य मिळाल्यासारखंच तुम्हाला जबाबदाऱ्या पण जास्त पेलाव्या लागतात. कुठे जायचं म्हटलं की तुम्हाला सगळं अरेंजमेंट करावं लागते. मुलं लहान असली की त्यांचं सगळं बघावं लागते. त्यांना कुठे सोडून जायचं हा प्रश्न पडतो. हेच एकत्र कुटुंब असलं की तो काही प्रश्न पडत नाहीये. आणि मुलांना पण सवय असते, त्यामुळे ती कधी आईबाबांचे मागे लागतच नाहीत. आणि आर्थिकदृष्ट्या म्हणाला तर एकत्र कुटुंब पद्धतीनं तुम्ही लवकर जास्त वर येऊ शकता. का म्हणजे नॅचरली खर्चही कमी होतो आणि सपोर्ट चांगला असतो. आणि कामाला आता शेतीवाडी एकत्र जे लोक आहेत ते शेती वगैरे बघा कसे खरेदी करत चाललेत, का त्यांच्याकडे माणूस बळ असते. कुठला कार्यक्रम असला तरी एवढंच त्यांचे अगदी खूप छान अरेंजमेंट असते. का घरातले सगळे अरेंजमेंट करायला आहेत, सगळे लक्ष द्यायला आहेत. नाही तर एक माणूस कुठे कुठे लक्ष देणार. त्यामुळे नो डाऊट, पण हल्ली इलाज नाही. त्यामुळे आपल्याला वाटत असलं तरी आपण एकत्र राहू शकत नाहीये. पण शक्य असलं तर आपण एकत्र राहावं. ह्याचे फायदे जास्त आहेत. तोटे तर नाहीच, माझ्या मते तरी काही तोटे नाहीत. आणि एकत्र राहिल्यावर काही एकमेकांसाठी करावं लागते. तो कोणाला करत नाही, आपण लोकांसाठी करतो. मग आपल्या माणसांसाठी करण्यात काय आहे? त्यामुळे एकत्र राहिलं की सुख कायम नांदते. सपोर्टिव्ह सिस्टम आहे. आणि तुम्हाला कुठेही जायचं असलं, यायचं असलं की कशाची काळजी वाटत नाही. नाही तर आपल्याला मुलांना कुठे ठेवायचं, ओके, आपल्याला नोकरी करायची असली मग मुलांची अरेंजमेंट, कुठे पाळणेघरात ठेवायला पाहिजे किंवा कुठल्या बाईला घरात आणून ठेवायला पाहिजे मुलांना बघण्यासाठी, किती सगळे प्रॉब्लेम असतात. हेच आपण घरात सासू सासरे आहेत किंवा बाकीच्या जावा आहेत असलं की तुम्ही अगदी बिनधास्तपणे तुमचं करिअर पण करू शकता. कितीतरी बायकांना भेटा तुम्ही, विचारा. त्या म्हणतात एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे किंवा घरात कोणी असू देत, सासू असेल, जाऊ असेल, हे सगळे असल्यामुळे मी
करिअर करू शकले. त्यामुळे मला तरी ताई वाटते एकत्र कुटुंब पद्धती खूप चांगली. पण हल्ली काळाची गरज आहे, आपल्याला नोकरी कुठे आहे तिथे जावं लागते. त्यामुळे एकत्र बरेच वेळेला वाटलं तरी लोक राहू शकत नाही. असं असलं तरी ते काय करावं, कुठले फंक्शनला ठरवून एकत्र यायचं, एकत्र सेलिब्रेट करायचं, हे तरी करायला हरकत नाही असं मला वाटतं. असे कोणाचे काही प्रश्न असले तरी आपण इथे मांडू शकतो. परत परत सांगते मी, हे चॅनल आपलं आहे, आपले सर्वांचं आहे. त्यामुळे आपले हक्काचं व्यासपीठ आहे. अच्छा, हॅव ए गुड डे.